सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। आजचा रविवार म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे। यूएईत सुरू असलेल्या आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या क्रिकेटच्या मैदानात आमने-सामने येतात। आशिया कपचा इतिहास पाहिला तर भारतीय संघ पाकिस्तानवर भारी पडलाय आणि त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सूर्यकुमार यादवचा भारतीय संघ उत्सुक आहे। पाकिस्तानने याआधी 12 तारखेला ओमान सोबत झालेल्या सामन्यात विजय मिळवलाय, तर भारतानेही यूएई संघावर 9 गडी राखून विजय मिळवलाय। तर दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत। दरम्यान क्रिकेट प्रेमींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। भारतामध्ये सगळ्यात जास्त क्रिकेट प्रेमी आहे, जे युवा असेल किंवा वृद्ध असतील सगळे क्रिकेट चाहते आहेत। आणि रविवार म्हटलं तर क्रिकेट हे असं समीकरण बनलेलंच आहे। आपण सध्या आहोत शिवाजी पार्क परिसरामध्ये आणि आपण या ठिकाणी बघतोय की सकाळ झालेली आहे आणि क्रिकेट प्रेमी जे आहे या पार्कावरती आता क्रिकेट खेळायला अवतरले आहे। मात्र गोष्ट ही एवढीच नाहीये, तर आज रात्री 8 वाजता भारत वर्सेस पाकिस्तान ही एशिया कपचा सामना रंगणार आहे। एकीकडे पहलगामचा हल्ला झालेला होता आणि दुसरीकडे आता क्रिकेट खेळला जातो, यामुळे कुठेतरी विरोधकांकडून जी आहे ती टीकेची झोड उठवली जाते। आपण क्रिकेट प्रेमींकडून जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांच्या याबद्दल भावना काय आहेत। पहलगाम हल्ला झाला आणि आता दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान मॅच होतीये, विरोधक तर आता टीका करताय, क्रिकेट प्रेमींचं काय म्हणणं आहे? माझ्या मते तर क्रिकेट हा एक गेम आहे, खेळ आहे आणि ते खेळाप्रमाणे घेतलं पाहिजे। आणि आम्ही खेळाडू आहोत, आम्हाला विचारलं तर आम्ही खेळकडेच बघणार। हे जी दुश्मनी आहे ती पहिल्यापासून चालू आहे, माझ्या जन्मात अगोदरपासून चालू आहे, ती ते चालूच राहणार आहे। पण आपण जर खेळ म्हणून बघितला तर माझ्या मते दोन्ही टीमनी खेळ म्हणून ते खेळलं पाहिजे आणि ते गेम स्पिरिटप्रमाणे घेतले पाहिजे। तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं हेच आहे की जे वॉर वगैरे झाला त्या वॉरबद्दल तर आपलं सरकार बघेल, पण ते क्रिकेट आहे, क्रिकेटप्रमाणे खेळलं गेलं पाहिजे, जेणेकरून लोकांपर्यंत ते त्या गोष्टी नाही गेल्या पाहिजे की वॉर झाला, हे झालं, ते झालं, या गोष्टी गेल्या नाही पाहिजे। तर क्रिकेट आहे, क्रिकेटप्रमाणे खेळलं पाहिजे, खेळाडू वृत्तीप्रमाणे खेळलं पाहिजे। आणि हा जो गेम आहे या गेममध्ये जो मेहनत करेल, जो जिद्दीने खेळेल तोच जिंकेल। वॉर वगैरे ठीक आहे आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर जसं सिनियर खेळाडूंनी हे केलं, बायकॉट केलं आणि त्यांनी पाकिस्तानबरोबर खेळले नाही तर तो वर्ल्ड कप पण आपला झाला असता, पण त्यांच्याबरोबर खेळलं नाही, आपण बाहेर झालो। पण ठीक आहे, आता यांनी पहिलं डिसिजन घेतलेलं खेळणार नाही म्हणून, पण आता लास्ट मोमेंटला आता खेळत आहेत, ठीक आहे, खेळाडू म्हणून खेळू शकतो आपण। आणि इंडियाची टीम ऑलमोस्ट बेस्टच आहे आणि ती नक्की जिंकणार मॅचबद्दल काय सांगा? मॅचबद्दल सांगायचं म्हटलं तर दुबईमध्ये मॅचेस चालू आहेत आणि तिकडचं पिचेस जे आहेत ते स्पिनर लोकांनी चालले आहेत आणि आपल्याकडे पहिल्यापासून 3 स्पिनर चांगले आहेत। कुलदीप यादव चांगला खेळतोय, चक्रवर्ती आहे आणि अक्षर पटेल पण आहे। आणि बॅटिंग लाईनअपमध्ये आपल्याकडे अभिषेक शर्मा आहे जो सध्या फॉर्ममध्ये आहे, शुभम गिल आहे ज्यांनी आता T20 वर्ल्ड कपमध्ये T20मध्ये चांगला खेळलेला आहे आणि सूर्यकुमार यादव आहे। तर इंडिया टीम सध्या स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्याकडे जी पोरं आहेत त्यामध्ये हा अशरफ तो चांगला एक बॉलर आहे आणि फास्टरमध्ये शाहीन आफ्रिदी, हे दोघं बॉलर चांगले आहेत। बॅट्समन त्यांचे सगळे नवीनच आहेत, तर माझ्या मते इंडियाला जास्त चान्स आहे जिंकण्याचा। एकंदरीत आपण बघतोय शिवाजी पार्कवरचे जे खेळाडू आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की युद्ध आणि क्रिकेट हे 2 वेगळ्या बाबी आहेत, त्या वेगळ्याच ठेवल्या पाहिजे। कॅमेरा पर्सन गौरवसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।